आज आपण बनवणार आहे ब्रेड कटलेट। त्यासाठी वाटाणा घेतलाय मी। बाजारात पण भरपूर वाटाणे आले, मग आम्ही पण आणले वाटाणे। त्यातलाच मी 1 वाटी वाटाणा घेतलाय, शिजवून घेतलाय। बघा, बटाटे घेतलेत मी 3 बटाटे ना कापून घेतलेत, कापून शिजवून घेतलेत, साल काढायचे। साहित्य घेतले मी कोथिंबीर, 4 मिरच्या, थोडंसं अद्रक, 3 लसूण, मोठे लसूण आहेत ते घेतले। चीज घेतले इकडे मी, हे बघा, हे बारीक वाला चीज असतं ना ते घेतलंय। पहिला आपण आहे ना मिरची, लसूण, अद्रक हे आहे ना मिक्सर मध्ये बारीक करून घेऊया। बटाटे आहे ना आपण सोलून घेतलेत। इकडं मिरची, लसूण, अद्रक बारीक करून घेतले मी, हे बघा। तर बटाटे ना आपण किसून घेऊया याच्यामध्ये, अशा प्रकारे। मी गॅस चालू केलाय, बघा। टाकूया तेल, एक माप तेल टाकले। कढीपत्ता टाकूया। कढीपत्त्याचे ना बारीक तुकडे करते, कटलेट करते म्हणून का? हो, कटलेट मध्ये असे आपलं केल ना। हा, एक चमचा जिरं, मोहरी, जिरे चांगला भाजून घेऊया। जिरे मोहरी चांगलं भाजलं, आपल्याला वाटाणा थोडा शेंगरून घेऊया आपण। वाटाणा छान परतून घेतलाय मी। आता टाकूया बटाटे। बटाटे किसून घेतले। त्याच्यामध्ये टाकूया आपण मसाले। कश्मीरी लाल मिर्च पावडर 1 चमचा, हळद अर्धा चमचा, गरम मसाला अर्धा चमचा, मॅगी मसाला। या अशा भाजीमध्ये ना मॅगी मसाला टाकला ना खूप छान लागतो। आणि चवीप्रमाणे मीठ। एक चमचा मीठ घेतलाय मी, वाटलं तर थोडं कमी पडला तर मी पुन्हा टाकेन। आणि हिंग, ते सगळं कालवून घेऊया आपण। माझ्या लक्षातच नाही राहिलं, इकडं आपण मिरची, अद्रक, लसूण बारीक करून घेतलेला ना ते पण टाकायचं होतं।
ते पण टाकूया आणि मिक्स करून घेऊया. हे मिक्स करून घेणार आहे. झालं आपलं सारण तयार. आता हे आपण आहे ना गार करून घेणार आहे. ते ब्रेड घेतलेत मी, हे बघा. म्हणजे कडा आहे ना सगळे काढून घेतलेत मी, हे बघा. त्याला आपण आहे ना लाटून घेणार आहे. एका साईडला ठेवूया असं आहे. असे ना सगळे असे लाटून घेणार आहे मी. आपलं सारण पण तिकडं गार होतंय. थंड झालं आपलं सारण. याच्यावर टाकूया कोथिंबीर. आपण आहे ना हे मिक्स करून घेणार आहे. कोथिंबीर हे सगळं इकडे पॅन ठेवलाय मी. आपण चीज ह्याच्यात टाकायला तर त्याच्यामध्ये मिक्स करा. पाणी लावूया आपण, म्हणजे चिटका पाहिजे ना, तर ते चिटकणार नाही. अशा प्रकारे आपण करून घेणार आहे. झाले एक. आणखीन एक दाखवते मी. अशा प्रकारे आपण करून घेणार आहे. तेल आपलं गरम झालंय. जे आपण ब्रेड हे केले होते ना पॅक, तेलाच करूया. गॅस एकदम बारीक केलाय मी. दुसरे पण असेच करते मी, तोपर्यंत ते फ्राय होत आहे.
छान खरपूस भाजून घेणार आहे. मीडियम गॅसवर. बघा छान झालेत ना, हे खरपूस पण झालेत. बघा पाहिजे तर मी काढून दाखवते. हे बघा. काढून घेऊया आपण हे. झाले आपले चीज पॅटीस तयार. हे बघा छान झालेत कुरकुरीत. तोडून पण दाखवते. चीज पण आहे याच्यात. मस्तपैकी असं बुडवा आणि खावा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.